बातमी सामनातली आहे, कारण सामनातून अजित पवारांवरील आरोपावरून भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय पाहूया आपण। अजितदादांचं राजकारण संयम आणि समंजसपणाचं होतं। दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकीय पटावर बदल होतील, पण दुसरे दादा मिळणार नाहीत एवढं मात्र नक्की। मोदी फडणवीस यांनी अजित पवारांवर केलेले आरोप थोटांडेत। दादांवर केलेला कोणताही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत, पण सामाजिक जीवनातल्या या नेत्याची यथेच्छ बदनामी केली त्याबद्दल मोदी फडणवीस हे दादा आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागणार का, हा सवाल सामनातून उपस्थित होतोय। अजितदादांकडे असलेली खाती आता कुणाला जाणार यावर चर्चा होऊ लागली आहे। राष्ट्रवादीला ही खाती मिळावी असा पक्षाकडून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची खाती कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अजितदादांकडे राज्य उत्पादन, क्रीडा, अर्थ खातं होतं, ती खाती आता रिक्त आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनंतात विलीन झालेत, पण त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा राजकीय वारसदार कोण हा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भात पडद्यामागे राजकीय हालचाली सुरू झाल्यात। त्यातच आता सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्रीपद करा अशीही मागणी जोर धरतीये। राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजितदादा यांच्या धर्मपत्नी खासदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची पक्षाने नियुक्ती करावी व यासाठी तातडीची बैठक बोलवण्यात यावी अशा प्रकारची चर्चा राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा वहिनी पवार यांची नियुक्ती करण्यासंदर्भात पक्षाच्या बैठकीत ठराव करण्यात यावा। सुनेत्रा पवारांना पक्षाचं अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पद द्या अशी मागणी आता होतीये। अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी देखील ही मागणी केली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्रातून ही मागणी करण्यात येते। महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांना नम्रपणे विनंती आहे की अजितदादांच्या जागेवरती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक करावी। तसेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा वहिनी पवार यांची नियुक्ती करावी आणि महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करावी। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानं सगळ्यांनाच धक्का बसलाय। बारामती इथं विमानाचं लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना या अनावर आहेत। अनेक जण या अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी सुद्धा करतायत। त्यातच ममता बॅनर्जी यांनी देखील या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। आता ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील काही प्रश्न उपस्थित करत संशयाचं वावटळ पुन्हा एकदा पसरवलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।